आपण आत्तापर्यंत बरंचसं कर्मयोगाचं विवेचन केलं. कर्मयोगाच्या संदर्भातला आणखीन एक मुद्दा आहे समत्वाचा, की जो कर्माशी संबंधित आहे. त्याच्याबद्दल मी कदाचित उद्या करेन विवेचन. आज आपण आता कर्मयोगाच्या जरा म्हणजे गीतेचा क्रम जो आपण पाहिला तर कर्मयोगाच्या नंतर भक्तियोग आहे. अर्थात आपल्या एवढ्या लहान काळामध्ये इतकं सगळं काही सांगणं अशक्य आहे. त्यामुळे अशी अजिबात अपेक्षा ठेवू नका की मी प्रत्येक अध्याय आणि प्रत्येक योग पूर्णतः सांगू शकेन. असं अगदी अशक्य आहे. आणि त्यामुळे भक्तियोगाच्या संदर्भामध्ये एक आधी उल्लेख करते आणि त्यानंतर मग भक्तियोगातला एक अत्यंत महत्त्वाचा जो भाग आहे तो नंतर आपल्यापुढे ठेवते. म्हणजे अरविंदांचे विचार त्या संदर्भामध्ये आपल्यापुढे ठेवते. भक्ती आपल्याला सर्व लोकांना भक्तीची एकूण कल्पना फार वेगळीच मनामध्ये असते. आपण सामान्य माणसं भक्ती म्हणून जे काही करतो ते केवळ देवा मला हे दे ते दे अशासाठीच आपली भक्ती असते. अर्थात त्या भक्तीला सुद्धा गीतेमध्ये स्थान आहे, नाही असं नाही. भक्तांचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. अर्थार्थी हा काय म्हणजे ज्याला जाणीव आहे, जाणून घेण्याची ज्याची इच्छा आहे असा जिज्ञासू, आणि त्यानंतर ज्ञानी भक्त असे 4 प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे अर्थार्थी जो असतो तो सर्वसाधारण आपण सामान्य माणसं जी भक्ती करतो ती तशा प्रकारची असते. आर्तभक्ती ही फारच वेगळी असते. म्हणजे फार भयानक परिस्थितीमध्ये अत्यंत अडचणीच्या प्रसंगामध्ये सापडलेला माणूस जो आर्ततेने ईश्वराला साथ घालतो ती आर्तभक्ती असते. ह्याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे द्रौपदीने जी कृष्णाला हाक मारली ती आर्तभक्ती होती. तर अशा प्रकारे हे भक्तीचे प्रकार आहेत. आपण सर्वसामान्य माणसं हे फक्त आपल्याला काहीतरी पाहिजे यासाठीच ईश्वराकडे मागत असतात आणि तेच आपल्या भक्तीचं स्वरूप असतं. परंतु आपण जर गीतेमध्ये 7व्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायापर्यंत भक्तियोग सांगितलेला आहे. इतकं त्याचं वर्णन आहे. आणि इतकं जरी सांगू शकणं म्हणजे शक्यताच नाही इतकं सांगण्याची, पण तरीसुद्धा एका गोष्टीचा उल्लेख करते की ज्याला सर्वात श्रेष्ठ भक्ती असं भगवंतांनी म्हटलेलं आहे ती भक्ती ज्ञानपूर्ण भक्ती, अनन्य भक्ती हे त्याचं स्वरूप आहे. अनन्य हो म्हणजे मला काहीतरी दे, मी संपलेला असतो, माझ्यातला अहंभावच संपलेला असतो आणि त्या ईश्वराशी आपण पूर्ण एकात्म झालेलो असतो. आणि ईश्वरा तुझ्या कार्याचं मला साधन होऊ दे एवढंच फार तर आपण मागतो. त्या पलीकडे आपण ईश्वराकडे काहीही मागत नाही. असं ईश्वराशी अनन्य होणं, त्याच्याशी एकात्म होणं, तादात्म्य पावणं, अशा प्रकारची जी भक्ती असते ती ज्ञानपूर्ण असते. पूर्ण ज्ञान असतं की आपण कोण आहोत, आपण आत्मा आहोत, आपण शरीर नाही. मग शरीराच्या कुठल्याही सुख दुःख संकट वगैरे ह्या सगळ्या कुठल्याही गोष्टींसाठी आपण काही ईश्वराकडे मागणं हे योग्यच ठरत नाही. आणि त्यामुळे अर्थातच आपण आत्मा आहोत, आपण परमात्माच आहोत, परमात्म्याचंच रूप आपल्यामध्ये आहे हे ज्या वेळेला माणसाला पटलेलं असतं, म्हणजेच ज्ञान पूर्णतेची जाणीव ज्या वेळेला झालेली असते त्यावेळेला अनन्य माणूस होतो. ईश्वरापासून तो वेगळा राहत नाही. जसं रामदास म्हणतात की विभक्त तो भक्त नव्हे, असं त्यांनी एक सुंदर वाक्य, एक विधान त्यांचं आहे. जो विभक्त आहे ईश्वरापासून तो भक्तच नाही.
अशा प्रकारची अनन्य भक्ती ही सर्वात श्रेष्ठ भक्ती मानलेली आहे गीतेने. आता भक्तीच्या संदर्भामध्ये मी आणखी फारसं विवेचन बाकी काही करत नाही. फक्त श्रेष्ठ भक्ती म्हणजे काय किंवा भक्तीचं खरं स्वरूप काय असलं पाहिजे एवढंच फक्त तुमच्या पुढे मी मांडलेलं आहे. आता त्यानंतर ह्या भक्तियोगातला एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे, 11वा अध्याय, आणि त्याकडे मी वळले. मी तुम्हाला सांगितलं 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायातला काही पहिल्या भागापर्यंत भक्तियोग आहे आणि त्यातला 11वा अध्याय जो आहे तो आपल्याला नीट कळला पाहिजे. ह्याचं कारण असं की खूप वेळेला आपल्या मनामध्ये काहीतरी चुकीच्या कल्पना, केवळ भाविकता वगैरे अशा प्रकारच्या वृत्ती असतात. तर आपल्याला त्याचं खरं स्वरूप काय आहे, जे 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन किंवा विश्वात्मदर्शन, विश्वामध्ये भरून राहिलेला हा जो ईश्वर आहे त्याचं दर्शन हे जे 11व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यावरती श्री अरविंदांनी मांडलेले विचार खरोखर आपल्यापर्यंत पोचले पाहिजेत. कारण नाहीतर असं कित्येक वेळेला मला अनुभव आहे हा की ज्ञानेश्वरीच्या गीतेच्या वर्गामध्ये येणाऱ्या कित्येक जण असं म्हणतात, काय ना 11वा अध्याय किती चांगला आहे, काय ईश्वराचं दर्शन तिथे, म्हणजे अशाच दृष्टीने फक्त तिथे पाहिलं जातं. तर तसं न करता आपल्याला त्याचा अर्थ काय आहे, त्या विश्वरूप दर्शनामध्ये काय सांगण्यासाठी ते विश्वरूप दर्शन गीतेमध्ये किंवा गीतोपदेशामध्ये आलेलं आहे हे आपल्याला स्पष्टपणे कळलं पाहिजे. म्हणजेच आत्ता जे बोलले ते मी थोडं दुसऱ्या शब्दामध्ये असं म्हणू शकेन की सर्वसाधारणपणे बरीचशी माणसं हे त्या विश्वात्मदर्शनाकडे केवळ भाविकतेने पाहतात, केवळ भाविकतेने, की ईश्वराचं दर्शन अर्जुनाला घडलं ही आणि म्हणून त्याच्याबद्दल एक भयंकर भक्तिभाव मनामध्ये निर्माण होतो की कृष्ण दिसला अर्जुनाला, हे ह्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा भक्तिभाव त्यांच्या मनामध्ये, सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो. म्हणजे भक्तिभाव, भाविकता एवढंच सगळं विश्वात्म दर्शनाकडे पाहण्याची एकूण दृष्टी सामान्य माणसाची फक्त एवढीच मर्यादित असते. परंतु श्री अरविंद ह्या बाबतीमध्ये असं म्हणतात की हे जे विश्वात्म दर्शन गीतोपदेशामध्ये आलेलं आहे ते कोणत्या हेतूने आलेलं आहे, प्रयोजन काय आहे त्याचं, त्याच्यातून काय सांगण्याचा प्रयत्न भगवंतानी केलेला आहे हे सहजपणे कळत नाही. हे सहजपणे कळत नाही. आपण जर संबंध तो अध्याय वाचला तरी सहजपणे या गोष्टी आपल्याला कळत नाही की कोणत्या हेतूने हा भाग आलेला आहे गीतेमध्ये विश्वात्मदर्शनाचा, किंवा म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न आहे हे आपल्याला सहजपणे कळत नाही. कारण तसं ते इतकं स्पष्ट त्या अध्यायामध्ये नाही आहे. आणि म्हणून श्री अरविंद म्हणतात की ते आपल्याला नीट अभ्यासपूर्वक शोधून काढावं, की आपण विचार करायचा असतो. म्हणजे श्री अरविंदांनी विचार करून आपल्या पुढे ते मांडले, म्हणून मी त्यांचे शब्द सांगते की आपण ते शोधून काढायचं असतं की हा भाग का आला आहे, विश्वात्मदर्शन का घडवलं आहे अर्जुनाला भगवंतानी, हे आपण शोधून काढायचं असतं. तेव्हाच विश्वात्मदर्शनाचा खरा अर्थ आणि खरा हेतू आपल्याला कळू शकतो. म्हणून त्या दृष्टीने आता आपल्याला विचार करायचा आहे. हे जे विश्वात्मदर्शन हा यामध्ये आलेलं आहे त्यामध्ये अर्जुनाने कृष्णाकडे मागणी केली आहे. काय मागणी केली आहे
तर अर्जुनाने अशी मागणी केली आहे की मला ईश्वराचं प्राणमय स्वरूप मला पाहण्याची इच्छा आहे. प्राणमय म्हणजे आता आपण कसं आपल्यामध्ये प्राण आहे म्हणून आपण जिवंत आहोत, तर प्राणमय त्याचं रूप मला पाहण्याची इच्छा झालेली आहे की जो ईश्वर अमूर्त आहे तो मला प्राण रूपामध्ये पाहायचा आहे, म्हणजे सजीव रूपामध्ये मला तो पाहायचा आहे. तर तू मला ईश्वराचं तसं दर्शन घडव की ज्याच्यामध्ये मला तो ईश्वर हा कसा प्रत्यक्षामध्ये कसा आहे हे मला कळेल. आता जर विचार केला तर ह्या 11व्या अध्यायापर्यंत जे काही विवेचन गीतेमध्ये आहे ते जर थोडं आपण अभ्यासलं तर आपल्याला कळतं की आत्तापर्यंत अनेक महत्त्वाच्या गोष्टी अर्जुनाच्या लक्षात आलेल्या आहेत. कारण भगवंतांनी जो काही गीतोपदेश केला आहे आत्तापर्यंत 10व्या अध्यायापर्यंत, त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्याच्या लक्षात आलेल्या आहेत की ईश्वर हा सर्वत्र आहे, जगातलं सर्व काही ईश्वरच आहे. प्रत्येक भूतमात्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वरच आहे असं हे ईश्वराचं सार्वत्रिक स्वरूप त्याला पूर्णतः कळलेलं आहे. आणि त्याचबरोबर ईश्वराचा आपल्या जीवनाशी काही संबंध नाही अशा प्रकारचा भ्रम जो पूर्वी अर्जुनाच्या मनात होता तोही त्यांनी आता टाकलेला आहे. लक्षात घ्या, म्हणजे अर्जुनाच्या विचारांची प्रगती कुठपर्यंत आलेली आहे ते मी स्पष्ट करते की तो भ्रमही नाहीसा झालेला आहे की हे युद्ध, ह्या युद्धाशी ईश्वराचा काही संबंध आहे हे त्याला कधीच पटलेलं नव्हतं. पण आता त्याला कळतंय की ईश्वराचा आपल्या जीवनातल्या घटनांशी काही संबंध नाही, हा आपला भ्रम होता, तो त्यांनी टाकलेला आहे. तर अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये अनेक नवीन विचार किंवा सगळ्या जीवनाकडे घडणाऱ्या प्रसंगांकडे कशा दृष्टीने पाहावं हे सगळं त्याला आता हळूहळू स्पष्ट झालेलं आहे. 10 अध्याय आतापर्यंत होऊन गेले, त्याच्यामध्ये ह्या अनेक गोष्टी त्याला स्पष्ट झालेल्या आहेत. पण तरीसुद्धा त्याच्या मनामध्ये एक अशी भयंकर इच्छा आता निर्माण झाली आहे. कारण काय असतं पहा की जसं आपल्याला ज्ञान व्हायला लागतं तसं आपल्याला अधिक ज्ञान व्हावं ही इच्छा निर्माण होते. बरोबर आहे ना की नेहमीच्या बाबतीत असं आहे, जर आपल्याला ज्ञान झालं नाही तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला काही आस्था वाटत नाही, इंटरेस्ट वाटत नाही. पण आपल्याला जसं ज्ञान व्हायला लागतं तसं आपल्याला ती गोष्ट अधिक जाणून घ्यावी ही इच्छा निर्माण होते. आणि म्हणून तशीच आता इच्छा अर्जुनाच्या मनामध्ये, त्याच्या मनातले भ्रम सगळे नाहीसे झाले, त्याला ज्ञान झालं ईश्वराबद्दल. हे सगळं झाल्यानंतर आता त्याला असं वाटायला लागलेलं आहे की आपल्याला मूर्त रूपामध्ये ईश्वर दिसावा, मूर्त रूपामध्ये ईश्वर दिसावा की जो ईश्वर, जी शाश्वत शक्ती ह्या सगळ्या जगताचं नियंत्रण करते, ती शक्ती आहे तरी कशी? कारण ती अमूर्त आहे, आत्तापर्यंत काही त्याला दिसलेली नाही, आपल्यालाही दिसलेली नाही. तर त्यामुळे त्याच्या मनामध्ये अशी एक जिज्ञासा निर्माण झाली. आणि पूर्वी अर्जुनाचं स्वरूप कसं होतं की त्याला कुठल्याही प्रकारच्या असल्या आध्यात्मिक जिज्ञासा नव्हत्या. आता मात्र ज्ञान मिळायला लागल्यानंतर अशी जिज्ञासा निर्माण झाली की ईश्वराचं जो ईश्वर जे शाश्वत सत्य आहे ते सत्य सगळ्या जीवनातल्या किंवा जगातल्या सगळ्या घटना घडवतं, असं हे जे सत्य आहे ते आपल्याला मूर्त स्वरूपामध्ये दिसावं, आपल्याला त्यात तो साक्षात्कार व्हावा, आपल्याला ते प्रत्यक्ष पाहता यावं की आहे कसा ईश्वर, त्याचं जे मोठेपण आहे की तो सर्वांमध्ये आहे,
किंवा सर्व जग त्याच्यामध्ये व्यापलेलं आहे वगैरे वगैरे, हे जे सगळं आत्तापर्यंत फक्त संवाद रूपाने त्यांनी ऐकलं आहे, बरोबर आहे ना. सगळं ज्ञान त्यांनी कृष्णाकडून संवाद रूपामध्ये ऐकलेलं आहे. आता त्याला असं वाटतंय की हे संवाद रूपातलं ज्ञान पुरेसं नाही आहे, आपल्याला आता प्रत्यक्ष ईश्वर, जो ईश्वर या सगळ्या विश्वाचा प्रभू आहे, जो ईश्वर आपल्या सर्व कर्मांचा प्रभू आहे, असे शब्द आहेत गीतेमध्ये. म्हणून मी मुद्दाम वापरते हे शब्द, की जो ईश्वर सर्व कर्मांचा प्रभू आहे, सर्व घटनांचा प्रभू आहे, जो ईश्वर प्रकृतीचा प्रभू आहे आणि त्या प्रकृतीने निर्माण केलेल्या सर्व जीवांचाही जो प्रभू आहे. लक्षात आलं, अनेक गोष्टींचा मी उल्लेख केला आहे याच्यामध्ये. तर असा हा जो ईश्वर आहे, म्हणजे ही जी ईश्वराची महानता आहे ती मला प्रत्यक्ष बघायची आहे. तो कसा आहे तो मला बघायचा आहे. आणि म्हणून अर्जुन श्रीकृष्णाला विनंती करतो की कृष्णा, आता माझी ही इच्छा तू पूर्ण कर की मला ईश्वराचा आत्मा, म्हणजे तो आत्माच आहे ना, परमात्मा आहे, तो आत्मा आहे, तर ईश्वराचा मला आत्मा प्रत्यक्ष बघायचा आहे, आत्मा मला मूर्त स्वरूपामध्ये बघायचा आहे, असं तो म्हणतो. आत्मा मला मूर्त स्वरूपामध्ये बघायचा आहे. आणि तो आत्मा कसा, निष्क्रिय आत्मा नाही बघायचा मला. ईश्वराचा निष्क्रिय आत्मा, अगदी शांत आत्मा, काही करत नाहीये असा ईश्वर मला पाहायचा नाही. मग मला काय पाहायचं आहे की जो कर्मप्रभू आहे, सगळ्या कर्मांना प्रवृत्त करणारा जो प्रभू आहे, तो ईश्वराचा आत्मा मला पाहायचा आहे. आणि माझी तुला ही विनंती आहे की मला तू हे दाखव. आता अर्जुन हा तर भगवंताचा अत्यंत परममित्र, आणि अर्जुनाची मागणी त्यांनी कधीच नाकारली नाही. आणि ही केवळ काही स्वार्थी किंवा भौतिक स्वरूपाची मागणीच नाही, त्याची मागणी मोठी आध्यात्मिक स्वरूपाची आहे. त्याला आत्मा पाहायचा आहे, प्रत्यक्ष आत्मा कुठल्या रूपामध्ये आहे तो त्याला पाहायचा आहे, ही आध्यात्मिक मागणी आहे. आणि अर्थातच श्रीकृष्णाला त्यामुळे आनंद आहे की अरे हा माझा मित्र आता किती उच्च अवस्थेला पोचला आहे, कशी जिज्ञासा त्याच्यामध्ये निर्माण झाली आहे. आणि त्यामुळे अर्थातच अर्जुनाच्या मागणीला त्याने सकारात्मक उत्तर दिलेलं आहे की ठीक आहे अर्जुना, तुला पाहायचं आहे ना, ईश्वर संबंध विश्वामध्ये कसा भरून राहिला आहे तुला पाहायचं आहे ना, आता मी तुला दाखवतो. पण अर्जुना, तुझे जे चक्षु आहे, तुझे जे डोळे आहेत, साधे सामान्य मानवी डोळे आहेत, ह्या चर्मचक्षूंना हे दिसू शकणार नाही. त्या चर्मचक्षूंच्या ती क्षमता ह्या चक्षूंमध्ये नाही. ईश्वराचं दर्शन घेण्याची ही क्षमता ह्या चक्षूंमध्ये नाही. म्हणून ह्या चक्षूंपेक्षा अतिशय दिव्य स्वरूपाचे काही चक्षु आहेत आणि ते मी तुला देतो. असे दिव्य चक्षु मी तुला देतो आणि मग तुला ईश्वराचं पूर्ण स्वरूप तुझ्या समोर येईल. आणि असं म्हणून भगवंतानी अर्जुनाला ते दिव्य चक्षु दिले. आणि ते दिव्य चक्षु दिल्यानंतर अर्जुनाला भगवंत म्हणतोय, पाहता आता अर्जुना पहा, माझ्या या देहामध्ये, असे शब्द आहेत, तुम्ही गीता वाचली तर तुमच्या लक्षात येईल की अर्जुना पहा, माझ्या या देहामध्ये किती प्रकारची रूपं भरलेली आहेत. संपूर्ण विश्व कसं माझ्या या देहामध्ये भरलेलं आहे.
अनेक दिव्य रूप सुद्धा माझ्या देहामध्ये कशी भरलेली आहेत हे पाहता अर्जुना. तुला आता माझ्या देहामध्ये अश्विन दिसतील, माझ्या देहामध्ये तुला मरुत दिसतील, रुद्र दिसतील. हे सगळे पूर्वीच्या काळचे, प्राचीन काळातले हे सगळे ज्यांचं वर्णन वेदांमध्ये आहे, अशा सगळ्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि हे सगळं तुला आता माझ्या या देहामध्ये, अशी ही सगळी दिव्य रूप की जी अगदी सामान्य माणसाला कधी दिसणारच नाहीत, ही सगळी दिव्य रूप तुला आता माझ्या देहामध्ये पाहायला मिळतील. आणि त्याचप्रमाणे भगवंत म्हणतो की माझ्या देहामध्ये तुला विविध प्रकारचे मानव आणि विविध प्रकारचे प्राणी आणि जीव तुला माझ्या देहामध्ये दिसतील. अनेक प्रकारचे जीव, अनेक प्रकारचे प्राणी, अनेक प्रकारचे मानव तुला माझ्या देहामध्ये दिसतील. आणि हे जे तुला काही तुझ्या डोळ्यासमोर हे सगळं जे रूप येणार आहे, त्याच्यामध्ये हे अनेक विविध असे हे जे सगळे माझ्या देहामध्ये ही जी सगळी विविधता तुला दिसणार आहे, की प्राणी आहेत, पक्षी आहेत, माणसं आहेत, त्याच्यामध्ये विविधता आहे, देव आहेत, असुर आहेत, राक्षस आहेत, हे सगळं तुला माझ्या देहामध्ये दिसणार आहे. अशा प्रकारे माझ्या एका देहामध्ये तुला इतकं अनंत विश्व दिसणार आहे. अनंत विश्व, जे सगळं विश्वामध्ये आहे ते सगळं तुला या माझ्या देहामध्ये दिसणार आहे, असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि श्री अरविंद हा जो गीतेतला उल्लेख आहे, त्या उल्लेखाबद्दल अत्यंत सुंदर त्यांनी विधान केलेलं आहे किंवा त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहे. आणि ते अशा प्रकारचे आहे की हे जे ईश्वर म्हणतोय की तुला माझ्या देहामध्ये विविध माणसं, विविध प्रकारचे सगळे जीव तुला दिसणार आहे, असं जे तो म्हणतोय, त्या म्हणण्यामध्ये एक फार मोठा अर्थ आहे जो अरविंदांना जाणवला आहे. आपण गीता वाचताना आपल्याला तो जाणवत नाही, म्हणून मुद्दाम मी हा अर्थ तुमच्या समोर ठेवते. की ते असं म्हणतात की ह्या एका देहामध्ये अनेक प्रकारचे जीव जे तुला दिसणार आहेत, त्याचा अर्थ काय आहे अर्जुना लक्षात घे. म्हणजे अरविंद आपल्याला सांगतायत की त्याचा अर्थ काय आहे, की सगळं जग विविधतेने भरलेलं आहे, पण तरी सुद्धा ते एकीभूत झालेलं आहे. आलं लक्षात? सर्व जग हे विविधतेने भरलेलं आहे, हे तर आपल्याला कळतंच, पण ते एकीभूत झालेलं आहे, कारण त्या एकाच परमेश्वराच्या देहामध्ये ते दिसतं आहे. म्हणजे ते सगळं एकमेकांशी संबंधित आहे, ते एकीभूत झालेलं आहे. म्हणजेच श्री अरविंदांचे आणखीन शब्द ह्या संदर्भामध्ये असे आहेत की हे जे दर्शन त्याला जे दिलेलं आहे, विश्वात्मरूपाचं दर्शन जे दिलेलं आहे, ते अशा प्रकारे आहे की अनेकत्वात एकत्व आणि एकत्वात अनेकत्व त्याला दाखवलेलं आहे. बरोबर आहे ना? की अनेक आहेत, वेगवेगळी विविधता आहे, पण एकाच ईश्वरामध्ये ती आहे. आणि एकतत्वाचंच सगळं जग बनलेलं आहे, त्या ईश्वरानेच ते सगळं जग निर्माण केलेलं आहे. म्हणजे अनेकत्वात एकत्व आणि एकत्वात अनेकत्व ही फार महान कल्पना गीतेने ह्या ठिकाणी मांडलेली आहे. की एका ईश्वराच्या देहामध्ये अनेक प्रकारचं हे जे सगळं रूप दिसतं, जगाचं, विश्वाचं, अनेक प्राण्यांचं, जीवांचं जे सगळं रूप दिसतं, ते काय आहे, ते एकीभूत झालेलं आहे, एकमेकाशी बांधलेलं आहे. कारण एकाच देहामध्ये ते आहे ईश्वराच्या, पण तरी प्रत्येक वेगळं आहे. म्हणजे हे किती जे
समत्वाची आपली जी कल्पना आहे त्याच्याही दृष्टीने हे एकत्व आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण माणसं सगळी वेगवेगळी आहोत. आपली भारतीय माणसं वेगळी, अमेरिकन माणसं वेगळी, आफ्रिकन माणसं वेगळी, सगळं वेगवेगळं आपल्याला दिसतंय. पण शेवटी निर्माता आपला सोर्स कोण आहे? तो एकच ईश्वर आहे. अल्टिमेट पॉवर कोण आहे? तर एकच ईश्वर आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की एका तत्वातून हे सगळं निर्माण झालेलं आहे आणि ते विविध आहे तरीसुद्धा त्याच्यामध्ये एकत्व आहे, कारण ते ईश्वराशी सगळं संबंधित आहे. त्याची निर्मिती, त्याचं अस्तित्व आणि त्याचा विलय हे सगळं ईश्वराशी संबंधित आहे. तर अशा प्रकारे हा विचार श्री अरविंदांनी या ठिकाणी ह्या संदर्भामध्ये मांडलेला आहे की ईश्वराच्या देहामध्ये त्याला जे काही अनेक स्वरूपाचं विश्व दिसतं त्याचा अर्थ काय तो आधी त्यांनी स्पष्ट केला आहे. आणि आता त्यानंतर श्री अरविंद त्याच्या पुढे आपल्याला असं सांगतात की हे जे सगळं विश्व त्याला दिसतं, त्या ईश्वराच्या देहामध्ये सगळं जे काही विश्व त्याला दिसतं ते अनेक एक वगैरे हे आपण पाहिलं. पण त्याच्या पुढे श्री अरविंद म्हणतात की ह्या ईश्वराचं जे रूप आहे, ह्या ईश्वराचं जे रूप आहे ते ईश्वराचे रूप संहारकही आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की ईश्वराचं रूप त्याच्यामध्ये सर्व जग व्यापलेलं आहे, पण तरीसुद्धा हा ईश्वर कसा आहे तर त्याचं रूप संहारकाचंही रूप आहे. आणि ही गोष्ट संबंध त्या विश्वात्म दर्शनामध्ये अशा प्रकारे स्पष्ट होते की तो जो ईश्वर, तो जे ईश्वराचं विश्वरूप अर्जुनाला दिसतं ते कशा प्रकारे दिसतं तर त्या ईश्वराला अनेक म्हणजे तो सर्वत्र तर आहेच, पण त्याचबरोबर त्याला अनेक डोळे आहेत, सर्वत्र डोळे आहेत, त्याला सर्वत्र हात आहेत, त्याला सर्वत्र पाय आहेत, सर्व अनेक हात जे त्याला आहेत, बाहू ज्या आहेत त्या सर्व बाहूंमध्ये त्यांनी अनेक प्रकारची आयुध धारण केलेली आहेत. म्हणजे ईश्वर त्याला कसा दिसलाय अर्जुनाला त्याचं वर्णन हे आहे की त्या अनेक प्रकारचे म्हणजे अनेक हात आणि त्या अनेक हातांमध्ये निराळ्या प्रकारची आयुध शस्त्र आहेत आणि ती शस्त्र लढ्याचा पवित्रा घेऊन त्यांनी अशी धरलेली आहे की जणू काही तो ईश्वर लढायला निघालाय असा पवित्रा त्या ईश्वराच्या दर्शनामध्ये अर्जुनाला दिसतो की हा ईश्वर लढायला निघालाय, या शस्त्रांचा तो वापर करणार आहे हे त्याला दिसतं. म्हणजे आयुध दिसतात, लढ्याचा त्याचा पवित्रा दिसतो, हे सगळं त्याला दिसतं. आणि त्याचबरोबर जसे त्याला अनेक बाहू आहेत तसंच त्याला अनेक ज्वलंत नेत्र आहेत. म्हणजे इतकं जे काही हे वर्णन आहे गीतेतलं ते वाचताना आपल्याला सुद्धा ते इतकं भयानक स्वरूपाचं ते वर्णन वाटतं की त्याला अनेक ज्वलंत नेत्र आहेत आणि अनेक महाभयंकर अक्राळ विक्राळ आवासलेली तोंड आहेत, आवासलेली तोंड आहेत त्या ईश्वराला. म्हणजे हे मी जे संहारक स्वरूप सांगते ना ते संहारक स्वरूप हे असं दिसतंय ईश्वराचं की अनेक प्रकारे ती जी तोंड त्याची आहेत ती अत्यंत अक्राळ विक्राळ आणि आवासलेली तोंड आहेत. आणि एवढंच नव्हे तर अर्जुनाला असं दिसायला लागतं की ईश्वराच्या त्या तोंडांमध्ये देव आतमध्ये शिरताय, देव सुद्धा त्या मुखांमध्ये आतमध्ये शिरतायत आणि ते
स्तवन करतायत, ईश्वराचं स्तवन करत करत ते आतमध्ये शिरत आहे. त्याचप्रमाणे अनेक ऋषी मुनी सुद्धा आतमध्ये शिरत आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रकारची म्हणजे सगळी राक्षसी, जंगली, सुंदर, भयानक असं सर्व बहुरंगी असं सगळं ते विश्व जे काही त्या विश्वात्म दर्शनामध्ये त्याला घडवलंय, ते सगळं विश्व त्या ईश्वराच्या मुखामध्ये आतमध्ये चाललंय. आणि एवढंच नाही तर अर्जुन असं पाहतो की त्या कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती योद्धे म्हणून आलेले सर्व मोठे मोठे वीर, दोन्ही पक्षातले, शत्रू पक्षातले आणि ह्याच्या पक्षातले दोन्ही पक्षातले वीर हे त्या म्हणजे भीष्म, कर्ण, द्रोण हे सगळे त्या मुखांमध्ये त्या ह्याच्या ईश्वराच्या अकराळ विक्राळ मुखांमध्ये ते आतमध्ये शिरत आहेत. ते सुद्धा स्तवन करत आत शिरत आहेत. आणि ह्या भयानक परिस्थितीला बघून राक्षस पळतायत, घाबरले आहेत. सबंध विश्व हादरून गेलंय की आता सगळ्या सृष्टीचा नाश होणार का काय, असं सगळ्या विश्वातल्या त्रिभुवनातल्या लोकांना वाटायला लागलेलं आहे की आता ईश्वर सगळ्यांना खाऊन टाकतोय, आता हे सगळं संपून जाणार आहे. अशा प्रकारचं काहीतरी भयानक संहारक रूप, रुद्र रूप, ज्याला रौद्र असं आपण म्हणतो, ते रौद्र रूप, भयानक संहारक रूप त्या ईश्वराचं अर्जुनाला दिसलेलं आहे. आणि म्हणून आता हे दिसल्यानंतर जसं सगळं विश्व त्या भयानकतेला घाबरलं आहे, त्याचप्रमाणे अर्जुनही घाबरलं आहे. की अर्जुनालाही समजत नाहीये की हे काय चाललंय सगळं, की हे सगळं जग जर असंच ईश्वराच्या तोंडामध्ये जात असेल तर आता हे सगळ्या सृष्टीचा संहार होऊन जाईल. हे काय चाललंय हे त्याला कळत नाहीये. आणि म्हणून अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतो, किंवा त्या विश्वात्म रूपाला प्रश्न विचारतो, कृष्णाला नव्हे त्या विश्वात्म रूपाला प्रश्न विचारतो की इतका भयंकर रौद्र स्वरूप असलेला, उग्र स्वरूप असलेला तू आहेस तरी कोण? मला सांग. मी नतमस्तक होतो तुझ्या पुढे, मी तुझ्या पाया पडतो, पण तू मला सांग की तू कोण आहेस, तू कोण आहेस हे मला कळत नाही आहे. तू आद्य पुरुष आहेस हे आत्तापर्यंत मला माहिती होतं, सगळ्या जगाची निर्मिती तू केली हे मला माहिती होतं, पण हे जे काही तुझी आत्ता ह्या रणभूमीवरती जी प्रवृत्ती मला दिसते ते मला कळतच नाही आहे की तू सगळ्यांना संपवून टाकणारा असा का आहेस, हे रुद्र रूप का तू धारण केलेलं आहेस, असा प्रश्न अर्जुन त्या विश्वात्म रूपाला विचारतो. आणि मग याच्यावरती श्री अरविंदांनी जे विचार मांडले ते आपण पाहायचे. गीता तर तुम्ही कधी वाचू शकता, पण अरविंदांनी मांडलेले विचार फार सुंदर आहेत ह्या संदर्भामध्ये. आणि ते असे आहे की ते आपल्याला सांगतात की ईश्वर जसा रक्षक असतो तसाच तो भक्षकही असतो. ईश्वर हे जे संहारक रूप का दाखवलं आहे तर अर्जुनाला कळावं, आणि ते काय काय कळावं ते आता आपल्याला पुढे कळत जाईल. तर त्याला कळावं की ईश्वर जसा रक्षक असतो तसाच तो भक्षकही असतो. तो भक्षणही करतो, तो संहारही करतो. जीवाची निर्मिती करणाराही ईश्वर असतो. या जगाची स्थिती योग्य प्रकारे ठेवणारा तोही ईश्वरच असतो. पण ह्या संपूर्ण सृष्टीचा विलय करणाराही ईश्वरच असतो. हे या विश्वात्म रूपाच्या द्वारे
अर्जुनाला पटवण्याचा प्रयत्न करत आहे की हे तू लक्षात घे की ह्या जगाचा, या सृष्टीचा संहार करणारा सुद्धा ईश्वरच आहे. म्हणजे ईश्वर केवळ जन्म देतो, जीवाची निर्मिती करतो, संरक्षण करतो एवढंच नाही तर तो भक्षणही करतो. हे अर्जुनाला पटावं म्हणून त्यांनी असं सांगितलं आहे. आणि त्याच्या पुढे श्री अरविंद एक इतकं सुंदर विधान करतात की आपण माणसं, म्हणजे अर्जुनच नव्हे, आपण सगळी माणसं अशा प्रकारची असतो की आपल्याला सगळं सुंदर, चांगलं, सौम्य हेच फक्त आपल्याला हवं असतं. आपल्याला संवाद, संघर्ष किंवा जीवनातले काही ताणतणाव हे आपल्याला नको असतात. सामान्य वृत्ती आपली सगळ्यांची अशीच असते की आपल्याला हे भयानक स्वरूप जे आहे, ईश्वराचं सुद्धा जे भयानक स्वरूप आहे ते आपल्याला पाहण्याची इच्छा नसते. आपल्याला ईश्वर कसा दिसावा तर तो सुंदर रूपामध्ये, दिव्य माळा घातल्या आहेत, दिव्य वस्त्र परिधान केले, आणि तसं वर्णन आहे आधी पहिल्यांदा विश्वात्म दर्शनामध्ये की त्यांनी सुंदर वस्त्र परिधान केली आहे, अत्यंत सुवासिक असं काही त्याच्या अंगातून असं द्रव्य हे होत आहे. त्याचप्रमाणे सुंदर माळा घातल्या आहे, तो अत्यंत सुंदर दिसतो आहे. हेच ईश्वराचं रूप, म्हणजेच आपलं फक्त रक्षण करणारा ईश्वर, सौम्य रूपातला ईश्वर आपल्याला हवा असतो. परंतु जो भयानक ईश्वर आहे, ईश्वराचंच ते रूप आहे, संहारक रूप, हे काही दुसऱ्या कोणाचं नाही, ईश्वराचंच ते रूप आहे. आणि ते रूप मात्र अर्जुनच काय, आपण सुद्धा पाहू शकत नाही. की ज्या वेळेला गीता आपण वाचतो त्यावेळेला भयंकर वाटतं की काय वर्णन आहे असं आपल्याला वाटतं. की अशी म्हणजे त्याचा जबडा कसा आहे, जबडे कसे आहेत वगैरे वगैरे, इतकी बारीक सारीक वर्णनं गीतेमध्ये आलेली आहे. आपल्याला ते भयानक वाटतं सगळं. म्हणजेच आपली प्रवृत्ती कशी असते, सगळं सुंदर सौम्य हे आपल्याला पाहिजे, आणि जे काही भयानक आहे ते आपल्याला नको. आणि त्यापुढे एक सुंदर विधान अरविंदांनी केलेलं आहे, आणि ते असं आहे की आपण कसे असतो तर शहामृगाचं उदाहरण दिलंय त्याने, आणि ते इतकं सुंदर आहे. शहामृग कसं असतं तर ज्या वेळेला काहीतरी संकट समोरून येतंय हे शहामृगाच्या लक्षात येतं, त्यावेळेला शहामृग वाळूमध्ये आपलं डोकं खुपसतं. वाळूमध्ये आपलं डोकं खुपसतं. ते संकट पाहत नाही, ते वाळूमध्ये आपलं डोकं खुपसून राहतं. अरविंद म्हणतात आपण माणसंही तशीच असतो की संकटाला सामोरं जाणं हे आपल्याला नको असतं. शहामृगासारखंच आपल्यालाही वाटतं की आपण जर त्या संकटाला पाहिलं नाही तर ते संकटही आपल्याला पाहणार नाही. असंच शहामृगाचे नाहीतर मानसिकता दुसरी काय असणार. ते जे डोकं खुपसतं वाळूमध्ये त्याचं कारण आहे की त्याला आतून वाटत असतं की मी पाहिलं नाही त्या संकटाला म्हणजे ते संकट माझ्यावर येणार नाही, ते संकट मला पाहणार नाही. तसंच आपलंही आहे की आपल्याला ईश्वराचं फक्त सौम्य, चांगलं, आपल्या सहाय्यक असलेलं, आपल्या सर्व बिकट परिस्थितीतून आपल्याला उचलून घेणारा असाच ईश्वर फक्त आपल्याला हवा असतो. पण ईश्वराचं हे जे रौद्र स्वरूप आहे ते त्याचंच स्वरूप आहे, तो ईश्वरच आहे. आणि म्हणून त्या ईश्वराकडे पाहण्याची आपली इच्छा नसते, नको असतं आपल्याला ते. आणि म्हणून अर्जुनही घाबरला की त्याला ते नको वाटायला लागलं. हे काय भयंकर रूप आहे ईश्वराचं, हे त्याला सहन होत नाही. बाकीच्यांना तर नाहीच, पण अर्जुनासारख्या वीराला सुद्धा हे रौद्र स्वरूप सहन होत नाही. आणि म्हणून तो त्याला विचारतो की अरे तू कोण आहेस, मला सांग तरी की तू कोण आहेस. आणि त्याला उत्तर जे दिलेलं आहे गीतेमध्ये ते असं आहे की ते विश्वात्म रूप जे आहे ते सांगतं मी काळ आहे, मी काळ आहे.
मी मृत्यू आहे. लक्षात घ्या की मी मृत्यू आहे, मी काळ आहे असं सांगतो तो ईश्वर. की म्हणजे ईश्वर हा जसा जीवाची निर्मिती करतो, जीवाचं पोषणही करतो, पोषण पालन करण्याला सहाय्य करतो, त्याचप्रमाणे काल म्हणूनही आपल्या जीवनामध्ये कधीतरी ईश्वर येतोच. आणि आपली मात्र प्रवृत्ती असते की नको नको, हे नको, मृत्यू नको. ह्या थोडीशी बाहेर जाते एका गोष्टीकडे की तुम्हाला माहिती असेल की त्या युधिष्ठिराला जे प्रश्न विचारले गेले की सर्वात आश्चर्य काय आहे, सर्वात जगातलं मोठं आश्चर्य काय, तर युधिष्ठिराने उत्तर दिलं होतं की खरं म्हणजे प्रत्येकाला मृत्यू येतोच, पण तरीसुद्धा प्रत्येक माणूस मृत्यूला भीतो. हे आयुष्य जगातलं सर्वात मोठं आयुष्य. म्हणजे मृत्यू तर काय आपण टाळू शकत नाही, पण आपण मृत्यूला म्हणजे आपण प्रयत्न करत असतो की आपल्याला मृत्यू नको, आपण घाबरून जातो. हे सर्वात मोठं आश्चर्य असं युधिष्ठिराने उत्तर दिलं होतं. तर तसंच आहे हे की ईश्वराचं सौम्य रूप अर्जुनाला फार आवडलेलं आहे. तर तो नतमस्तक होऊन सुरुवातीला अगदी त्या ईश्वराची खूप प्रार्थना करतो, खूप त्याचं स्तवन करतो, पण त्यानंतर हे जे संहारक रूप त्यांनी पाहिलं त्यानंतर मात्र तो घाबरतो आणि तो अशा प्रकारे त्याची मृत्यू होते. की हे अशा प्रकारे ईश्वर असा का असावा की तो नेहमी का आपल्याला मदत करणाराच, आपला सुहृद असाच ईश्वर का नसावा. हा मृत्यू किंवा काळ हे ईश्वराचं रूप का असावं, हे अशा प्रकारची एक त्याच्या मनामध्ये विचार त्याच्या मनामध्ये निर्माण झालेले आहे. आणि म्हणून तो गोंधळून गेलेला आहे. तो मागे पाऊल घेतोय, त्याला ते पावत नाही आहे. सगळं रूप ईश्वराचं विश्वात्म्याचं रूप हे त्याला पावत नाही आहे. तो मागे पाऊल घेतोय आणि तो म्हणतो की हे अशा प्रकारचं रूप हे मी पाहू शकत नाही कृष्णा, मला हे सहन होत नाही. आणि असं हे सगळं असताना तू जर संवारकच आहेस तर मग तुला तुझी भक्ती तरी आम्ही का करावी. तू जर संवारकच आहेस तर तुझी भक्ती आम्ही का करावी. आणि त्याला गीतेमध्ये असं उत्तर आहे की कृष्ण हा किंवा ईश्वर हा केवळ मृत्यू नाही आहे, ईश्वर हा केवळ काळ नाही आहे, काळ पुरुष नाही आहे. तो आपला निर्माता आहे, आपलं सहाय्य करणारा आहे आणि सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला सांभाळून घेणारा आहे, आपल्याला मार्गदर्शन करणारा आहे. आपला अंतस्थ ईश्वरसुद्धा आपल्याला मार्गदर्शन करत असतो. आपणच फक्त ते ऐकत नाही, आपण लक्ष देत नाही. हा भाग वेगळा आहे, पण तरीसुद्धा ईश्वर आपल्यासाठी आहे, तो आपला सुहृद आहे. हे गीता अगदी स्पष्टपणे आपल्याला सांगते. म्हणजे ईश्वराचं केवळ काळ हे स्वरूप आपल्या पुढे गीता मांडत नाही, तर ईश्वर हा सर्व मानवांचा सुहृद आहे, त्यांचा रक्षणकर्ता आहे, त्यांचं हित इच्छिणारा आहे, त्यांचा विकास व्हावा ही ईश्वराची इच्छा आहे. आणि म्हणूनच तर कृष्णाचा अवतार ह्या जगामध्ये झालेला आहे. तर अशा प्रकारे हे जे विश्वात्म्याचं जे सगळं रूप यांनी पाहिलं आणि त्यानंतर तो भयंकर भयग्रस्त झाला आणि त्याला हे सगळं रूप, हे सगळं भयानक संहारक रूप, आता हे अरविंद आपल्या विचारांना चालना देत आहेत. हां, म्हणजे हे गीतेमध्ये आहे असं नाही, पण अरविंद आपल्या विचारांना चालना देत आहेत. आणि ते अशा प्रकारे की हे सगळं संहारक रूप या विशिष्ट प्रसंगी या रणभूमीवरती अर्जुन असताना त्याला का दाखवलं असावं, त्याला त्या ठिकाणी का दाखवलं असावं, संहारक रूप का दाखवलं असावं, असं
आपल्या विचारालाही चालना आहे, की आपण त्याचा विचार करायला पाहिजे की हे नुसतं वर्णन झालं आत्तापर्यंत, की तो कसा आहे, चांगला कसा आहे, तो संवारक कसा आहे, हे सगळं वर्णन झालं. पण या विशिष्ट ठिकाणी ईश्वर म्हणजे रणभूमीवरती अर्जुन असताना त्याला हे असं भयंकर संवारक रूप ईश्वराने का दाखवलं असावं, ह्याच्या मागे काहीतरी निश्चित उद्दिष्ट आहे. आणि ते उद्दिष्ट असं आहे की आपण जर ह्या संदर्भामध्ये तुम्ही 11वा अध्याय नीट वाचला, ज्ञानेश्वरीतला जरी नीट वाचला तरीसुद्धा तुमच्या लक्षात येईल की त्या संदर्भामध्ये जे काही हे केलेलं आहे, ज्या प्रकारे ह्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे ते अशा प्रकारचं आहे की अर्जुनाला ईश्वर सांगू इच्छितो आहे. हे संवारक रूप दाखवून अर्जुनाला तो सांगू इच्छित आहे की अर्जुना लक्षात ठेव की संहार, मृत्यू हा सुद्धा आपल्या जीवनाचा एक भाग आहे. संघर्ष, संहार, मृत्यू हे आपण टाळू शकत नाही. आपल्या जीवनाचा अपरिहार्य असा तो भाग आहे. हे कधी ना कधीतरी घडतच असतं आणि त्यामुळे म्हणजे कधी ना कधीतरी आपल्याला दुःखही भोगावं लागतं, यातना भोगाव्या लागतात जीवनामध्ये. हे सगळं घडतच असतं. परंतु ह्या ज्या यातना किंवा हे जे दुःख आपल्या मनाला होत असतं, शरीराला यातना जाणवत असतात, हे जे सगळं होत असतं त्याचा तू नीट विचार कर की हे सगळं जे आहे ते अशा प्रकारचं आहे की हे अरविंदांचे विचार आहे की संघर्ष हा इतका अटळ असतो सगळ्यांच्या जीवनामध्ये. आपण प्रत्येकाने आपल्या जीवनाचा विचार करून बघा, अरविंदांचे विचार इतके आपल्याला पटतात की जीवनामध्ये संघर्ष हा इतका अटळ असतो की त्या संघर्षाला आपल्याला तोंड द्यावंच लागतं. त्या संघर्षाकडे जर आपण पाठ फिरवली तर आपण विकासाच्या मार्गाकडून परावृत्त होतो. आपण संघर्षाकडे पाठ फिरवली तर आपण विकास करू शकत नाही. आता याची कितीही उदाहरणं आपल्याला देता येतील की पहा, आपला स्वातंत्र्य संघर्ष झाला म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आज आपण स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आहोत. दुसरा विचार करून पहा, आपल्या अंतरीचा विचार करून पहा की आपल्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचे विकार असतात. क्रोध आहे, काम आहे, लोभ, मद, मत्सर, अहंकार, अनेक सगळे विकार आहेत. त्या विकारांशी आपण जर संघर्ष केला नाही, ते आपले शत्रू आहेत असा जर आपण विचार केला नाही, हे विकार आपले स्वाभाविकच आहे, तो माझा स्वभावच आहे, रागवणं हा माझा स्वभावच आहे, असं जर आपण त्या प्रत्येक गोष्टीचं समर्थन करत राहिलो आणि या विकारांशी आपण संघर्ष केला नाही तर आपला विकास होऊ शकत नाही. जसं तुकारामांनी म्हटलेलं आहे, तुकाराम म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग मन, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आतही संघर्ष चाललाय, बाहेरही संघर्ष चाललाय आणि रात्रंदिन आम्हा संघर्षाचा प्रसंग, असं युद्धाचा प्रसंग असं ते म्हणतात. तशीच आपली परिस्थिती असते ना. प्रत्येक गोष्टीमध्ये, जीवनामध्ये आपल्याला संघर्ष करूनच आपल्याला पुढे जावं लागतं. संघर्ष याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. संघर्ष याचा अर्थ काही मोठा अगदी शारीरिक युद्ध असा त्याचा अर्थ नाही आहे. परंतु त्या विशिष्ट परिस्थितीशी आपल्याला झगडावं लागतं की नाही, हे असं आहे ना, ह्याच्यातून मला बाहेर पडायचं आहे, म्हणून आपल्याला झगडा करावा लागतो. हा संघर्ष तर आपल्यामध्ये आहेच. त्या संघर्षाशिवाय आपण जीवन जगूच शकत नाही. आणि म्हणून हे संवारक जे काही रूप आहे ते दाखवण्यामागे हाही
एक महत्त्वाचा उद्देश आहे की अर्जुनाला कळावं की हे युद्ध तू टाळू शकत नाहीस अर्जुना. हे युद्ध हे घडणारच आहे. हे युद्ध अपरिहार्य आहे. हे युद्ध आवश्यक आहे. नुसतंच अपरिहार्य नाही, ते आवश्यक आहे. ही ईश्वराची योजना आहे. कारण मला असं वाटतं, मी एकदा उल्लेख केला होता, जर कौरवांना कोणी विरोध केला नसता तर कौरव वृत्ती समाजामध्ये रूढ झाली असती. बरोबर आहे ना? तसंच असतं की ज्या वेळेला अशा काही वृत्ती, भयानक वृत्ती निर्माण होतात, त्या वृत्तींशी आपल्या आत सुद्धा आपल्याला कळतं की काही वेळेला आपण अत्यंत चुकीच्या मार्गाला जातोय, त्यावेळेला तिथे संघर्षच करून आपल्याला ती वृत्ती काढून टाकावी लागते. तर असा अशी ही गोष्ट आहे की संघर्ष आयुष्यामध्ये, जीवनामध्ये आपल्याला टाळता येत नाही. आणि म्हणून हे असं जीवनच असं आहे की जीवन म्हणजे केवळ सौम्य सुंदर सगळं असं नाही. त्याच्यामध्ये भयानकता आहे, त्याच्यामध्ये संहार आहे. हे अर्जुनाला पटावं म्हणून त्यांनी ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की मी काळ आहे, मी मृत्यू आहे असं सांगण्यामागे हा उद्देश आहे की तुला फक्त माझं आद्य स्वरूप कळू नये, तुला माझं हेही स्वरूप कळावं अशी ईश्वराची इच्छा आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही गीता वाचली तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी भगवंतानी अगदी स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की अर्जुना, हे युद्ध ही माझी योजना आहे, ही ईश्वरी योजना आहे. आणि ही ईश्वरी योजना काय वाटेल ते झालं तरी कोणीही ती बदलू शकत नाही. तू सुद्धा माझी योजना बदलू शकत नाहीस. कोणीही याच्यामध्ये येऊ शकत नाही. आणि माझी योजना जी आहे ती विश्वाच्या हितासाठी आहे, मानवतेच्या हितासाठी आहे. आणि ती कोणीही बदलू शकत नाही आहे अर्जुना. आणि म्हणून मानवांनी माझ्या या युद्धामध्ये सहकार करू दे नाहीतर न करू दे, हे युद्ध घडणारच आहे. हे युद्ध घडणारच आहे. आणि अर्जुनाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अर्जुना, तू लढ किंवा नको लढूस तरीसुद्धा हे युद्ध घडणार. एवढंच नाही तर ज्या संभाव्य बळींची तुला भीती वाटते आहे ते सगळे बळी या युद्धामध्ये जाणार आहेत. ते सगळे योद्धे या युद्धामध्ये मारले जाणार आहेत. याचं कारणच असं आहे की मानवाने एखादी गोष्ट करण्याच्या आधीच ईश्वराने आपल्या संकल्पाने ती गोष्ट केलेली असते. आणि तसं हे युद्ध आणि या युद्धातले जाणारे संभाव्य बळी हे सगळे मी मुळी त्यांना बळी दिलेलंच आहे. तर त्यामुळे तू असा विचारच करू नको की मी यांचा वध कसा करू. हा विचारच तू सोडून दे. ह्यांचा वध होणारच आहे, झालेलाच आहे, तो मीच केलेला आहे, दुसऱ्या कोणी नाही, तो वध मीच केलेला आहे हे तू लक्षात घे. आणि त्यामध्ये काहीही बदल होणार नाही. तू हे युद्ध कर नाही तर नको करूस. त्याच्याशी या सगळ्या परिस्थितीचा काही संबंध नाही. कारण मला या जगामध्ये धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था निर्माण करायची आहे आणि अधर्माचा नाश करायचा आहे. अधर्माचा नाश करायचा आहे, धर्माधिष्ठित राज्य निर्माण करायचं आहे, समाज निर्माण करायचा आहे. आणि ते करण्यासाठी हे युद्ध हे होणारच आहे. तू ह्याच्यामध्ये सहभागी हो किंवा नको होस. आणि असं सगळं सांगून त्यांनी एक सुंदर गीतेमधलं हे आहे, निमित्त मात्रम भव सव्यसाची असं म्हटलेलं आहे. निमित्त मात्रम भव म्हणजे तू अर्जुना एक फक्त निमित्त हो. या सगळ्या बळींना
किंवा ह्या सगळ्या हे जे कोणी योद्धे मारले जाणार आहेत या सगळ्या त्यांच्या मृत्यूला तू फक्त निमित्त हो. सव्यसाची याचा अर्थ अर्जुनाला म्हटले, कारण अर्जुन त्याच्या दोन्ही हातांनी लढू शकत असे, सर्व कार्य करू शकत असे, तर असा त्याला सव्यसाची म्हणून म्हटलेलं आहे. तर निमित्त मात्र भव सव्यसाची असं म्हटलेलं आहे. तू केवळ निमित्त हो, तू त्याच्या पलीकडे काही तुझं कार्य नाही आहे. हे सगळं मी कार्य आटोपलेलं आहे, तू फक्त निमित्त आहेस हे तू लक्षात घे. कार्य झालेलंच आहे आणि त्या कार्याचं तू फक्त एक कर्मसाधन म्हणून तुझं एक आत्ता ह्या ठिकाणी स्थान आहे तेवढंच तू पार पाडायचं आहे. असं हे सगळं ह्याच्यामध्ये विश्वात्मदर्शनामध्ये अशा प्रकारे हे सगळं वर्णन केलेलं आहे. आणि ह्या वर्णनाचा शेवट करत असताना श्री अरविंद फार सुंदर एक उल्लेख करतात आणि तो उल्लेख असा आहे की जे मगाशी मी म्हटलं की ह्या विशिष्ट रणभूमीवरती अर्जुन असताना हे का त्याला सांगितलं गेलं, त्याचं एक स्पष्टीकरण मी केलं. पण त्याचं फार महत्त्वाचं स्पष्टीकरण श्री अरविंदांनी फार चांगल्या शब्दामध्ये केलेलं आहे आणि ते असं आहे की ज्याला आपण कुरुक्षेत्र म्हणतो, ज्याला आपण कुरुक्षेत्र, ती भूमी जिथे हे युद्ध झालं ते कुरुक्षेत्र, ती कुरूंची भूमी असं आपल्या मनामध्ये असतं. तर ही जी कुरूंची भूमी आहे त्याचा अर्थ श्री अरविंद फार व्यापक रीतीने आपल्याला सांगतात आणि ते असं म्हणतात हे कुरुक्षेत्र याचा अर्थ कर्माचं क्षेत्र, कर्माचं क्षेत्र. कुरुक्षेत्र म्हणजे कर्माचं क्षेत्र. काय सुंदर अर्थ आहे पहा की कुरुक्षेत्र हे केवळ एक भूमी म्हणून आपण जाणतो, परंतु त्यांनी सांगितलेला अर्थ इतका महत्त्वाचा आहे की जो अर्जुन कर्मातून निवृत्त झालेला आहे त्याला कर्मप्रवृत्त केलेला आहे आणि कर्मप्रवृत्त करण्यासाठी जो काही सगळा उपदेश दिला तो त्याच्या कर्मभूमीवरती दिला, त्याच्या कर्मभूमीवरती दिला. ही कुरुक्षेत्र ही कर्माची भूमी आहे आणि त्यालाच धर्मक्षेत्र असंही म्हटलं आहे. पहिला श्लोक आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, माहिती असेल तर धर्मक्षेत्रही त्यालाच म्हटलेलं आहे. याचं कारण असं की तिथे जे कर्म केलं जाणार ते धर्माला धरून असलं पाहिजे, ते धर्म्य असलं पाहिजे, धर्माला सोडून ते असता कामा नाही. हे सगळे संहारसुद्धा धर्माधिष्ठित आहे. मनात कुठलाही क्रोध किंवा वैर किंवा द्वेष किंवा स्वार्थी भावना न ठेवता अर्जुनाला त्यांनी असा उपदेश दिलेला आहे की मनामध्ये तू कुठलाही क्रोध ठेवू नकोस, द्वेष ठेवू नकोस, या कौरवांबद्दल कुठल्याही स्वार्थी भावना तू ठेवू नकोस. तुझं फक्त हे विहित कर्म आहे ते तू या ठिकाणी कर. हे तुझं कर्मक्षेत्र आहे आणि हे तुझं धर्मक्षेत्र आहे. तू धर्माला धरून कर्म करायचं आहे असं हे क्षेत्र आहे. असे हे कर्मक्षेत्रे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असं म्हटलेलं आहे. ह्याचं फार सुंदर मला हे स्पष्टीकरण वाटलं म्हणून तुमच्या पुढे ठेवलं. तर अशा प्रकारे त्या रणभूमीवरती ईश्वर कसा असतो, ईश्वर रक्षकच नसतो, तो रक्षक असतोच, प्रश्नच नाही, आपलं रक्षण तो करतोच, पण तो केवळ रक्षक नसतो, तो भक्षकही असतो, तो संहारकही असतो. आणि संहार का आवश्यक असतो तर नवनिर्माणासाठी जुन्याचा संहार करणं ही जगामधली आवश्यकता असते. बरोबर आहे ना की नवं काहीतरी निर्माण व्हायचं आहे, त्याच्यासाठी जुन्याचा संहार जुन्याचा नाश व्हायला पाहिजे. आपण आपल्याच विचार करून पहा, आपण जर असेच जगतच राहिलो तर जगामधल्या लोकसंख्येचं काय होईल, नवीन होणाऱ्या बालकांना स्थान काय राहील. म्हणजे नवनिर्माणासाठी मृत्यू संहार हे आवश्यकच आहे आणि म्हणून ईश्वर दोन्हीही कार्य करतो. आपल्याला जन्मही त्याच्यामुळे, रक्षणही आपलं त्याच्याचमुळे आणि संहारही त्याच्याचमुळे. असं हे
विश्वात्मदर्शन या 11व्या अध्यायामध्ये आहे.